चला. बलमा आम्ही निघतो, तू यांची गाडी घेऊन ये. हे घे. अच्छा, म्हणजे ही गाडीवर बसायला लागली म्हणून मला त्या दिवशी गाडीवर बसायला नाही म्हणलं. ठीक आहे, असू दे. बघते ना मी पण. आज तर त्याला जा विचारणारच आहे मी. चांगलं झालं बरं का चहा. आलं बिलं भरपूर टाकले, चांगला एकदम. अरे देवा, एकच राहिले. तुम्ही बी मागवा की चहा, तेवढं बिस्किट खावा. नग नग भागू दे तुझं, आम्ही आम्हाला आणतो नंतर. बरं राहून दे मग. वा, चहा बिस्किट गेट टुगेदर चाललंय वाटतं. नाही म्हणजे मी सांगितलेली कामं चोख पार पाडली आहेत असं समजायला हरकत नाही. मॅडम, टाइम आला बघा तुम्ही एकदम. या की, बसा बसा. इकडे इकडे बसा बसा. हा बसा. बसा. मग कुठे आहे तुमचा भावी घटस्फोटित जोडा? ते दोघ होय, गेले की कवाच कामाला एकत्र? नाही नाही, ह्यो इकडे गेली आणि ही येगा गेला. नाही नाही, ह्यो ये गेले. नक्की? हा, शपथ, माया सदांची शपथ. ये गेले. कन्सिलर मॅडम, आता योगायोगाने तुम्ही चहाच्या टायमाला आलाय का नाही, तर पाहुणचार झालाच पाहिजे बघा. होय, मी काय म्हणते, नित्य चहाचा कशाला पाहुणचार, जेवणच करूया की. हाय का नाही मायाताई? होय होय, करूयात की. मस्त पक्कड जेवणाचा बेत करू बघा. तुम्ही अजून माझ्या कामाची पद्धतच समजून घेतलेली दिसत नाहीये. एकच गोष्ट तुम्हाला किती वेळा सांगायची मायाताई? कसं आहे कन्सिलर मॅडम, समजतंय बघा. पण आता एखाद्या वारीला थोडासा पाहुणचार घेतला तर कुठं बिघडतंय ना. थोडासा चहा एकावे थोडं काय बघत बसते. चहा आणता लवकर. मायाताई, मी तुम्हाला सत्य आणि मंजूचे पुरावे गोळा करायला सांगितले होते. काय झालं त्याचं? चहा घ्या. मॅडम, तुम्ही आमचा पाहुणचार घेताय म्हणजे सत्यदादा मंजू वहिनीचा घटस्फोट फिक्स होणार हेच समजायचं ना आम्ही? समजायला काहीच हरकत नाही. नाही तसंही आता त्यांचा रितसर घटस्फोट व्हायला 15 दिवस राहिलेत. काय मायाताई? पण नक्की होईल असं नाही वाटत मला. म्हणजे हिचा लोक माझ्या घरला येऊन मला धमकी देऊन गेला. यावं काय सांगू तुम्हाला, मला म्हणला मंजूला अजाबात सोडणार नाही, तिला घटस्फोट देणार नाही, काय करायचं ते करा. अहो काय सांगताय तुम्ही? वय, त्या दोघांनी माझ्या समोर कबूल केलंय त्यांना घटस्फोट घ्यायचाय म्हणून. मायाताई, काय प्रकार आहे हा? तीच तर लक्षात येई नाही बघा माझ्या पण. म्हणजे कसं, एकदा दोघ जण म्हणतात घटस्फोट घ्यायचा, एकदा म्हणतात नाही घ्यायचा. काय चाललंय का नाही काय कळणं झालंय बघा. मला तर वाटतंय हिच्या बातमीच माझ्या पोरावर जादू केली असेल. आमची म्हणजे काय जादू करणार आहे? अव ही पुरुषाची जातच लय लोचाक आहे. अव एवढी कमावणारी बायको आहे म्हणल्यावर कशाला सोडते हो? हे सगळं एवढं तुमच्या समोर घडतंय आणि तुम्ही मस्त चहा बिस्किट खात बसलाय. अहो जनाची नाही निदान मनाची तरी. आओ मॅडम, हे बघा, मी तुम्हाला पुन्हा एकदा निक्षून सांगते मायाताई, मी माझा वेळ वाया घालवणार नाही. आज डिवोर्स घ्यावासा वाटतोय, उद्या नाही वाटत आहे. हे पोरखेळ चालवलाय का तुम्ही? हे बघा, मी तुम्हाला या आधीही बजावून सांगितलंय, ही माझी 100वी केस आहे आणि तुमच्या या हलगर्जीपणामुळे ती हुकली ना. जाऊ दे, किती वेळा तेच तेच सांगणार आहे मी तरी. तुम्ही आता फक्त एवढीच काळजी घ्या, ते सारखे सारखे भेटणार नाही.
एकत्र फिरणार नाहीत आणि एकाच खोलीत राहणार नाहीत. बाकी कोर्टात काय सिद्ध करायचं ना ते माझं मी बघून घेते, समजलं? माया मला चहा दे आणि जरा लवकर दे. तुम्ही बायकांना काय तुमचे नोकर समजता का हो? खरं तर ना चूक तुमची आहे मायाताई. तुम्ही लाडावून ठेवलाय या पुरुषांना. साधी स्वतःची कामं सुद्धा स्वतःला करता येत नाहीत. मॅडम तुम्ही आत्ता आत्ता या घरात येत आहे. आमचं लग्न झाल्यापासून या घरात रोज चहा मीच बनवतो. एवढंच काय, कधी कधी जेवणही मी बनवतो. हा आमच्या प्रेमातला भाग झाला. यामध्ये बळजबरी नाहीये. मी बनवलेला चहा माया फक्त मला आणून देत असते. समजलं? ठीक आहे ठीक आहे, मी सांगितलेलं समजलंय ना मायाताई? येते मी. तुमच्या लक्षात राहिलंय ना सगळं? हा. ओ चित्रकार, काही चुकीचं बोलत होता कन्सिलर मॅडम? जर ऐकून घेतलं असतं तर बिघडलं असतं का? म्हणा पिरमाचा भाग आहे, पिरमाचा भाग आहे. आता बरं प्रेम उतू चाललं होतं तुमचं. जावा तुमचं आपलं बरंच करत बसतं तिकडं. नगरी तर लेक्चर झाडत बसतात. थँक्यू मॅडम, तुमच्यामुळे लई हिंमत मिळाली बघा. बलमा चल निघूया. हा मॅडम, तुम्हाला ते गाणं सोपतंय बघा. ही मॅडम कडक हाय, लय मॅडम कडक हाय. तुमच्या टिप्सा म्हणजे खरंच एकदम कडक आहेत बघा. हो ना? ठीक आहे, तुमची चावी. चला येऊ का आम्ही? कुठेही जायचं नाही, चला माझ्या बरोबर आत. अहो मॅडम बाकीची कामं आहेत. हा, आणि ह्याच्यात हिंमत आले तो पण मोहीम फत्ते करतो. म्हणजे गरम तव्यावर कशी भाकरी अशी चर्रकन भाजली जाती. काही उशीर होणार नाहीये. आपण 3 जण मिळून चहा घेऊयात. चल आतमध्ये. तुम्ही जी मदत केली ना तीच लई आमच्यासाठी. त्यामुळे नको ग चहा बी. अरे बाबा, तुमच्या चहावर माझे पैसे नाही खर्च होणार आहे, कारण हे हॉटेलच आमचं आहे आणि त्या हॉटेलच्या वर आमचं घर पण. आमच्या ह्यांच्याशी ओळख करून देते तुमची. चला. मॅडम नको, हे बरोबर नाही वाटत. निघतो आम्ही लगेच. अरे सत्य, किती साधा आहेस रे तू. खरंच तुझ्यासारखा सरळ आणि साधा मुलगा या जगामध्ये सापडणं अशक्य आहे बरं का. खरंच जी कोणी मुलगी आहे ना ती खूप लकी आहे. पण मग आता माझ्यासाठी तरी आतमध्ये चहा प्यायला चल. चल चल, मला काही माहिती नाही. चल हो. चल 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 बलमा.